छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर मला खात्री आहे आज ज्या ठिकाणी लातूर टाटा कोचिंग क्लासेस उभा आहे तो क्लास ज्या भूमीत आहे ती भूमी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं आमच्या मावळ्यांच्या रक्तानं बलिदानित झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमधला प्रत्येक युवक प्रत्येक युवती 10वी आणि 12वीतला प्रत्येक विद्यार्थी मला खात्री आहे की पुढच्या काही मिनिटं मी जेव्हा संवाद साधेल त्यावेळेला संवाद साधत असताना टेक्नॉलॉजी सारखा मोबाईल जो तुमच्या जवळ आहे त्याला बाजूला ठेवून तुमच्या 10वीच्या परीक्षेसाठी सामोरे जाणाऱ्या कोणत्या गोष्टींना आवश्यक आहे त्या गोष्टींचं चिंतन तुम्ही कराल असा मला विश्वास आहे. बाबांनो, बघता बघता आपण 10वीच्या परीक्षेसाठी तयार सुद्धा झालो. गेली वर्षभर कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपल्याला आदरणीय दिक्कतवार सर असतील, आदरणीय श्रीनाथ दिक्कतवार सर असतील किंवा तुमचा सर्व शिक्षक वर्ग असेल तो तुमच्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे खऱ्या अर्थानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतोय. खरं तर या परिसरामध्ये आता आदरणीय पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं की एक चांगल्या आणि नामांकित कोचिंग क्लासेसची आवश्यकता होती ती आमच्या दिक्कतवार सरांनी भरून काढली. म्हणून मी दिक्कतवार सरांसाठी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, एकदा जोरदार आपने तालियां बजाई इस बात का गम नहीं, आपने तालियां बजाई इस बात का गम नहीं, गम तो इस बात का है आपके तालियों में कोई दम नहीं. एकदा पुन्हा जोरदार बोला. धन्यवाद. प्रजांनो, काही दिवस पेपरसाठी शिल्लक राहिलेले आहेत. खरं तर हा पेपरचा अभ्यास नेमका कसा करायचा, कोणत्या विषयाकडे विशेष लक्ष द्यायचं, कोणत्या वेळेत वाचन करायचं, कोणत्या वेळेत गणिताचा सराव करायचा या संदर्भात तुमच्या सर्व शिक्षक वर्गांनी सांगितलेलं आहे. मी फक्त वेगळ्या पद्धतीनं थोडंसं सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. राजांनो, एक्झामिनेशन परीक्षा म्हणजे नेमकं काय? आपल्या भाषेमध्ये परीक्षा म्हणजे काय? an examination is a formal test of knowledge or ability in a subject or skill. It can also a test of the qualification of person. परीक्षा म्हणजे वेगळं दुसरं तिसरं काही नाहीये. तुमच्यामध्ये असणारे विषयाचं ज्ञान, तुमच्यामध्ये असणारी तर्कशक्ती, तुमची असणारी विचारशक्ती, तुमची असणारी क्रिएटिव्हिटी तपासण्याचं एकमेव माध्यम म्हणजे परीक्षा आहे. मग आता या परीक्षेला सामोरं जायचं आहे. मग आमच्याकडे कोणते गुण अपेक्षित आहेत? या परीक्षेला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं आम्ही या परीक्षेचा सामना करू, चांगल्या पद्धतीनं आम्ही पेपर सोडवू, चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं रिझल्ट घेऊन येऊ. ज्या आमच्या आईवडिलांच्या अपेक्षा आहेत, ज्या आमच्या गुरुजनांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. असे कोणते गुण अपेक्षित आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट मुलांनो, आता तुमच्यासाठी राहिलेले अवघे काही दिवस, मी तर म्हणतो अवघे 13 दिवस तुमच्यासाठी फायनल एक्झामसाठी शिल्लक आहे. पहिला पेपर आहे 12वीचा, तर 11 फेब्रुवारीलाच पहिला पेपर आहे. तर तुमच्यासाठी जे काही दिवस शिल्लक आहे त्याचं तुम्हाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन म्हणजे आम्हाला कोणत्या वेळेत वाचनासाठी देता आलं पाहिजे आणि मग ते देणं किती गरजेचं आहे याचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने विषयाचं तपशीलवार नियोजन करणं आणि त्यानुसार वर्तन करणं, त्यानुसार वाचन करणं, त्यानुसार गणिताचा सराव करणं याला टाइम मॅनेजमेंट म्हणतात. मग वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं सर? आम्हाला तर माहित नाही ना. गुरुजनांकडे जा, शिक्षकांकडे जा, ते तुम्हाला सांगतील की राजाने पहाटे उठून तू वाचन कर, दुपारच्या वेळेस झोप येते गणिताचा सराव कर, संध्याकाळच्या वेळेस तू वाचनाचा वेग वाढव, रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर पुन्हा गणिताचा सराव कर. यामुळं तुमचा तो विषयाचा अभ्यास सखोल होईल. आता वेळेचं व्यवस्थापन करता आलं तरच आपण यशस्वी होऊ, ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला टाटा बिर्ला माहिती आहे? दीदी, टाटा बिर्ला माहिती आहे तुला? टाटा बिर्ला माहिती आहे? मी बोलतो बरं का, विद्यार्थ्यांना उठवतो, लक्ष द्या. हा, मी असं एकटाच बोलत नाही, मी सगळ्यांना सोबत घेतो. हो, टाटा बिर्ला माहिती आहेत ना? टाटा कोण होते? प्रसिद्ध क्रिकेटपटू, बरोबर ना दीदी? नाही कोण आहे तरी बिर्ला? उद्योगपती कोण आहे?
उद्योगपती प्रसिद्ध टाटा बिर्ला उद्योगपती आहेत का नाही? बरोबर ना? मला सांगा आता नीट आहे का हे राजा नीट आहे का? टाटा आणि बिर्ला यांना आपल्याला भेटायचं आहे. कोणाला भेटायचं? टाटा बिर्ला भेटायचं. काय करावं लागेल? काय करावं लागेल? टाटा बिर्लांना भेटायचं. काय करावं लागेल? वेळ घ्यावी लागेल. काय करावं लागेल? वेळ घ्यावी लागेल. त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. बरोबर ना? बरोबर की नाही? मला सांगा त्या टाटा आणि बिर्लाला जर भेटायचं असेल तर त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मग मला एक सांगा ती किती दिवस अगोदर घ्यावी लागेल? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, कदाचित 8 दिवस, कदाचित 10 दिवस, 15 दिवस, कदाचित 1 महिना, कदाचित 6 महिने अगोदर त्यांची आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी. हे नीट लक्षात आहे. अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. बरोबर ना? 1 महिना, 15 दिवस, 8 दिवस, 6 महिने अगोदर त्यांची आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मला सांगा ती अपॉइंटमेंट किंवा ती वेळ आपल्याला किती मिनिटं मिळेल रे त्यांच्याशी भेटण्याची? किती मिनिटं? 5 मिनिटं. लय जवळचा आहे 10 मिनिटं. अजून त्याच्या पुढचा जवळचा आहे 15 मिनिटं. त्याच्यापेक्षा जास्त नाही. बघा टाटा बिर्लाला भेटायचंय, अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं याच्या पलीकडे ती आपल्याला अपॉइंटमेंट मिळणार नाही. बरोबर आहे ना? आता माझा पुढचा प्रश्न राजांनो नीट आहे. बरोबर बसून घ्या नाहीतर बस थांबा पटकन. मला माझा पुढचा मुलांना दुसरा प्रश्न नीट आहे. येतात ते जातात तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. माझा दुसरा प्रश्न मला लक्ष द्या. टाटा आणि बिर्ला टाटा आणि बिर्ला यांच्या घराच्या बाहेर एक वॉचमॅन उभा आहे. कोण आहे? वॉचमॅन. आता त्याला भेटायचं आपल्याला काय करायला लागेल? काय करावं लागेल? काय करावं लागेल? काय रे जायचं जाता काका बरं चाललंय का? व्यवस्थित आहे ना? आणि बरं का रोजच्या सारखं मी जातो तुम्हाला बोलतो का काय करावं लागेल आपल्याला? डायरेक्ट जायचं आणि भेटायचं. बरोबर आहे? बघा टाटा बिर्ला यांना भेटायचं म्हणलं अपॉइंटमेंट घ्यावी लागेल 2-4 महिने अगोदर, 2 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी. परंतु त्याच घराच्या बाहेर वॉचमॅन उभा आहे आणि त्याला भेटायचं म्हटलं तर आपण डायरेक्ट जाऊन भेटू शकतो. याचं कारण काय कारण? आता मला साधा प्रश्न आहे. हे दीदी तुला एक तुझी मैत्रीण भेटायला आली. मैत्रिणीने फोन केला, येऊ का तुझ्या घरी? आपण काय हो ये ना मी रिकामीच आहे, मला काही कामच नाही, मी तुझीच वाट बघत होते, बरं झालं तर कॉल केला. असंच म्हणतो. बरोबर आपल्याला एखादा मित्र आपल्याला एखादा मित्र भेटायला आला, त्याने फोन केला, काय मग सूरज येऊ का भेटायला? सूरज अरे हो ये ना तुझीच वाट बघतोय, कधी येतो? बाबांनो टाटा आणि बिर्ला यांना भेटायचं म्हटलं तर वेळ घेऊन भेटावं लागतं आणि वॉचमॅनला भेटायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपण लगेच जाऊन भेटू शकतो. याचं कारण आहे टाटा आणि बिर्ला यांच्याकडे वेळेचं व्यवस्थापन आहे. काय? वेळेचं व्यवस्थापन, याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. त्यांचं 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, नवे महिना, नवे 6 महिने रोजचं व्यवस्थापन वेळेचं ठरलेलं आहे. आणि म्हणून त्यांना भेटायचं म्हटलं तर वेळ घेऊनच भेटावं लागतं, त्याशिवाय भेटता येत नाही. जर राजानो तुम्हाला मला जर आयुष्यामध्ये जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. मला त्या वेळेत जर कोणी भेटायला यावं म्हटलं तर त्याला वेळच घेऊन येता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा. या वेळेमध्ये या विषयाचं मी प्रॉपर रिडिंग करणार आहे, या विषयामधले हे धडे मी पूर्ण वाचून घेणार आहे. हे जे व्यवस्थापन आहे ह्याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. आणि हे करणं आता अत्यंत महत्वाचं आहे. मला माहिती आहे की वेळापत्रकामध्ये तुम्हाला 2 दिवस, 4 दिवस, कधी काही ठिकाणी 5-5 दिवस सुट्ट्या आहेत, तर त्या सुट्ट्यांचं सुद्धा तुम्हाला वेळापत्रक तयार करता आलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, आता काही जणांना परीक्षांच्या बाबतीत
निश्चिंत आहे. निश्चिंत म्हणजे जाऊ दे ना, सुरुवातीला प्रवेश घेतला एप्रिल मेला, करू जून मध्ये अभ्यास. पावसाळा सुरू झाला की अभ्यासही सुरू होतो. पावसाचं प्रमाण या भागात जास्त असल्यामुळं काही जणांनी जाऊ दे, थोडासा पाऊस झाला गणपती होऊ दे, गणपती झाला की अभ्यासाला लागतो की नाही बघ. गणपतीही गेला, दिवाळी आली, आता दिवाळी झाली की अभ्यास करणार म्हणजे करणार, जीव ओतून करणार. दिवाळीही झाली, दिवाळीच्या सुट्ट्याही झाल्या, शाळाही चालू झाल्या, आता अभ्यासाला सुरुवात कर. नाही, आता नवीन वर्षात नवीन सुरुवात नव्या ताकदीने करणार, नवी स्वप्न, नवी ध्येय, नवी आकांक्षा गाठणार आणि म्हणून नव्या वर्षानं आपण सुरुवात करायची असा निश्चय केला. नवीन वर्षही आलं पण राजाचं काय अजून अभ्यासाचं काही सुरू झालं नाही. आता पेपर तोंडावर आले आणि पेपर तोंडावर आल्यावर म्हणतोय आता मी अभ्यास करणार. आता पेपर चालू झाले की जीव गुंतून अभ्यास करणार आणि रिझल्ट घेऊन येणार. इथं बसलेल्या माझ्या बऱ्याच दीदींना माझं सांगणं आहे आणि बऱ्याच दादांना माझं सांगणं आहे, सर आपणासही सांगणं आहे, या वर्षी माध्यमिक शिक्षण उच्च मंडळानं खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यातला पहिला निर्णय आहे की तुमच्या शाळेचा मुख्याध्यापक हा दरवर्षी तुमच्या शाळेचा केंद्रप्रमुख असायचा, तो आता असणार नाही. कोणत्या तरी दुसऱ्या शाळेचा मुख्याध्यापक हा तुमच्या शाळेचा केंद्रप्रमुख असणार आहे आणि साहजिकच तो कॉपी चालू देणार नाही. कारण त्याला त्याची नोकरी सांभाळायची आहे, कारण त्याची नोकरी ही त्याच्या आयुष्याची भाकरी आहे आणि म्हणून तो कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य चालू देणार नाही. दुसरी आनंदाची बातमी, तुमच्या शाळेच्या त्या केंद्रावरती ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं बाहेरचं गैरकृत्य होत असेल तर ते लगेच निदर्शन असणार आहे. आणि सर कालची बातमी आहे, काल मंडळाने निर्णय घेतलेला आहे 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाने निर्णय घेतला आहे, जो कोणी राजांनो नीट ऐका, ही बातमी खूप महत्वाची आहे मोबाईल पेक्षा, जो कोणी 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये कॉपी करेल त्याच्यावरती अजामीन पात्र फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. आणि म्हणून राजांनो तुम्हाला अभ्यासच वाचवणार आहे, त्या परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला तुमचा अभ्यासच घेऊन जाणार आहे. मग आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आम्हाला धाडसानं आत्मविश्वासानं त्या पेपरला सामोरं जायचं आहे. मग सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास येतो कुठून, जर आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला तर. अभ्यास म्हणजे वाचन, अभ्यास म्हणजे गणिताचा सराव जर मी नित्यनेमाने तिथे करत असेल तर आणि तरच आपल्याला आत्मविश्वास येतो. काही जण खूप वाचन करतात तरी सर कुठेतरी मला जाणवतंय की माझा अभ्यास कमी झाला. राजांनो हा मनामध्ये एक न्यूनगंड आहे की आपण अभ्यास केलेला नाही. तुम्ही करत राहा, 100% तुम्हाला मिळत नाही. बाबांनो आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवरती असलेला विश्वास. जो माणूस स्वतःवरती विश्वास ठेवून अभ्यास करतो तो 100% चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. आणि स्वतःवरती विश्वास येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काहीतरी करावं लागतो, काहीतरी म्हणजे अभ्यास करावा लागतो, तेव्हाच तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतो, अन्यथा आत्मविश्वास येत नाही. आणि म्हणून सगळ्यांना माझं सांगणं आहे की राजांनो अभ्यासाच्या बाबतीत थोडंसं गांभीर्यानं घ्या. तुम्हाला माहित नसेल पण सांगतो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याकडे त्यांचा मामे भाऊ शिकण्यासाठी होता. मामे भाऊ जसं तुम्ही सरांकडे क्लासेसला आहात तसं शिकण्यासाठी, तसंच महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांचे मामे भाऊ रघुनाथ परांजपे नावाचा मुलगा त्यांच्याकडे होता. 10वीच्या म्हणजे पूर्वी त्याला मॅट्रिकची परीक्षा म्हटलं जायचं. 10वीच्या परीक्षेमध्ये तो पहिला आला. गणित हा त्याचा आवडता विषय होता, हातखंड असायचा गणितामध्ये. आणि मग बाहेरच्या देशामध्ये होणारी रॅगलर म्हणजे गणितातली सर्वोच्च तत्व परीक्षा देण्यासाठी त्याला पाठवण्यात आलं. तो गेला तिकडं, मेहनत केली, खूप अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या बळावरती त्यांनी परीक्षाही दिली, निकालही लागला. निकालाच्या याद्या त्या कॉलेजच्या बोर्डवरती लागल्या होत्या. पूर्वी निकाल पाहण्यासाठी शाळेमध्ये जावं लागायचे, आता मुलगा घरी एका क्लिक वरती निकाल पाहतोय. आणि तो निकाल पाहण्यासाठी रघुनाथ शाळेमध्ये पोहोचला. नोटीस बोर्डवरती याद्या लागल्या होत्या. बरीच मुलं त्या नोटीस बोर्डवरती आपलं नाव पाहत होती, बघत होती आणि माघारी येत होती. आणि रघुनाथ त्या नोटीस बोर्डकडे चालला होता आणि जाता जाता तरी एका मुलाला थांबवलं, अडवलं आणि विचारलं की बाबा रे त्या नोटीस बोर्डवरती जे दुसऱ्या क्रमांकाचं नाव आहे ते कोणाचं आहे? दुसऱ्या क्रमांकाचं नाव कोणाचं आहे? अहो साधा प्रश्न आहे. आपणही आपल्या क्लासमध्ये आपल्या शाळेमध्ये पहिला नंबर न कोण आला हा प्रश्न विचारतो, दुसरा कोणाला विचारत नाही. रघुनाथनं विचारलेल्या प्रश्नानं तो समोरचा विद्यार्थी चक्रावला आणि म्हणाला की रघुनाथ अरे पहिला नंबर कोण आलाय हे विचार ना.
दुसऱ्या नंबरचं तू कशाला विचारतोय? आणि त्यावेळेस त्या रघुनाथने सांगितलं पहिला नंबर हा माझा आहे हे मला चांगला माहिती आहे, म्हणून मी दुसऱ्या नंबरचं विचारलं. राजानो, याला म्हणतात आत्मविश्वास, की पहिला मीच येणार आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. हा जो आत्मविश्वास आहे ना, हा आत्मविश्वासच माणसाला पुढे घेऊन जातो. आणि असाच आत्मविश्वास घेऊन तुम्हाला अभ्यासाला सामोरं जावं लागणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला संस्काराच्या बाबतीत सांगायची जास्त गरज नाही, कारण मला माहिती आहे की या ठिकाणी या परिसरामध्ये शिवछत्रपतींचा वारसा आहे आणि शिवछत्रपतींच्या वर्षात तयार होणारी मुलं ही संस्कारानं परिपूर्ण आहेत. बाबांनो, स्वामी विवेकानंद एकदा USA ला म्हणजे अमेरिकेला गेले होते आणि अमेरिकेला गेले असताना तिथं मोठी हिंदूची धार्मिक परिषद होणार होती आणि त्या परिषदेमध्ये आता आतमध्ये जायचं होतं. जाण्यापूर्वी काही देशाचे काही राष्ट्राचे मोठे तत्व त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी आपापलं मत व्यक्त करत होते. स्वामी विवेकानंदांनी त्यांना जायला वेळ होता, थोडा चहा पाण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि बघता बघता चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येकाने आपापल्या कपामध्ये चहा घेतला, चहा प्यायला सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांना चहा देण्यात आला. मान नको दे, लक्ष दे. स्वामी विवेकानंदांना चहा देण्यात आला आणि चहा दिला आणि स्वामी विवेकानंदांनी चहा सोबत बशी सुद्धा घेतली. तो कप आणि बशी घेऊन स्वामी विवेकानंद समोर आले आणि स्वामी विवेकानंदांनी ती कप आणि बशी घेतली, चहा प्यायला लागले. बशीमध्ये काही चहा होता, चहा पित होते आणि त्याच वेळेस बाजूच्या वेगवेगळ्या राष्ट्रातल्या येणाऱ्या लोकांना थोडस स्वामी विवेकानंद हिणवणे नजरेनं पाहिलं आणि हिणवून विचारलं, स्वामीजी तुम्ही बशीतून चहा पिताय, हे असभ्यतेचं लक्षण नाही का? हे शोभतंय तुम्हाला? आणि त्यावेळेस स्वामीजी म्हणाले, हे योग्यच आहे आणि हे शोभणारच आहे, कारण मी आता बशीमध्ये उतरून चहा पितोय, तुम्ही कपात घेऊन डायरेक्ट तोंडाला तुम्ही कप लावताय, म्हणजे तुमचा चहा उष्टा झाला. यदा कदाचित एखादा त्रयस्थ व्यक्ती या ठिकाणी आला तर मी माझ्या कपातला चहा त्या व्यक्तीला देऊ शकतो. ही आमच्या भारतीयांची संस्कृती आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव जगाच्या पलीकडे आहे. ही संस्कृती आपल्या सगळ्यांना शिकवतो. त्याच्यामुळे स्वामी विवेकानंद इंग्लंडला गेले होते, कायद्याचं शिक्षण त्या ठिकाणी घेण्यासाठी गेले होते आणि कायद्याचं शिक्षण घेत असताना आता बऱ्यापैकी विद्यार्थी गमतीचा भाग म्हणून सांगतोय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं कधी मध्ये जमत नाही आणि तसाच काही तो प्रकार होता. प्रोफेसर पीटर नावाचे एक शिक्षक त्या ठिकाणी होते आणि स्वामी विवेकानंदही त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. आणि एकदा जेवणाच्या खोलीमध्ये प्रोफेसर पीटर हातामध्ये ताट घेऊन जेवण करत त्या खुर्चीवरती बसले होते आणि काही वेळातच स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी पोहोचले. स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी गेले आणि स्वामी विवेकानंद गेल्यानंतर त्यांनी जेवणाचं ताट घेतलं आणि आपल्या प्रोफेसर पीटर यांच्या बाजूला खुर्ची टाकली आणि त्या ठिकाणी जाऊन बसले. आता साहजिकच आहे, एखाद्या शिक्षकाच्या शेजारी जर विद्यार्थी आला बसला, आता वाईट वाटत नाही, पण पूर्वी शिक्षकाची भूमिका थोडी वेगळी होती आणि त्यांना वाईट वाटलं आणि प्रोफेसर पीटर चिडून स्वामी विवेकानंदांना म्हणाले, स्वामीजी मला एक सांगा, जर यदा कदाचित एका सुंदर पक्षाच्या शेजारी एखादा घाणेरडा माणूस, एखादा घाणेरडा डुक्कर येऊन बसला तर तुम्हाला कसं वाटेल? बघा, एका सुंदर पक्षाच्या शेजारी जर एखादा घाणेरडा माणूस किंवा घाणेरडा डुक्कर येऊन बसला तर तुम्हाला कसं वाटेल? त्यावेळेस आमचे मिश्किल स्वामीजी म्हणतात, सर तुमचं योग्यच आहे, तुम्ही बरोबर बोलताय, एक काम करतो मी आता उडून जातो. राहिलं कोण? बर एवढ्यावरच प्रोफेसर पीटर थांबतील ते कसले? प्रोफेसर पीटरांना आता राग आला होता, माझा अपमान झालाय ना, बघतोच याच्याकडं, म्हणून प्रोफेसर पीटर वर्गात गेले. आता वर्गात सगळ्या समोर मुलांना थोडस मुलींसमोर रागवलं की मुलांना वाईट वाटतं, कदाचित तोच अनुभव द्यायचा त्यांचा उद्देश असावा आणि म्हणून प्रोफेसर पीटर यांनी स्वामी विवेकानंदांना उभा केलं आणि म्हणाले, स्वामीजी मला 2 प्रश्नांची उत्तर द्या. मला सांगा, तुमच्या समोर पैशाने भरलेली बॅग आहे, तुम्ही रस्त्यानं चाललेले आहात आणि रस्त्यानं जात असताना तुमच्या समोर एक पैशानं भरलेली बॅग आहे आणि दुसरी शहाणपणानं भरलेली बॅग आहे, तुम्ही कोणती बॅग उचलाल? त्यातली कोणती पिशवी उचलाल? आणि त्यावेळेस स्वामीजी हसत हसत म्हणाले, सर मी पैशानं भरलेली पिशवी उचलेन. आणि मग अख्खा वर्ग हसायला लागला. प्रोफेसर पीटर सुद्धा
हसायला लागले आणि या वर्गात एकच कल्लोळ वाजला. काही काळानंतर वर्ग शांत झाला आणि प्रोफेसर पीटर बोलता बोलता म्हणाले, सर मी त्या रस्त्यानं चाललो असतो आणि दोन पिशव्या माझ्या समोर असत्या, एक शहाणपणानं भरलेली आणि एक पैशानं भरलेली, तर मी त्यातली शहाणपणानं भरलेली पिशवी उचलली असती. त्यावेळेस आमचे स्वामीजी शांतपणे म्हणाले, सर तुमचं अगदी बरोबर आहे, माणसानं ज्याच्याकडे जे नसतं ना तेच घ्यावं. म्हणजे शहाणपण त्यांना नाही असं त्यांना कदाचित म्हणायचं असेल. बरं एवढ्यावरच प्रोफेसर पीटर थांबतील ते कसले. आता मात्र त्यांनी शस्त्र बाजूला काढलं. बघा मुलाने आगाऊपणा केला की लगेच शिक्षक जातो तुझी परीक्षाच घेतो. लगेच परीक्षा डिक्लेअर झाली, टाइम टेबल मिळाला, पेपर सुद्धा झाले, पेपर चेक सुद्धा झाले. पेपर चेक करून मुलांना दिले सुद्धा. स्वामीजींच्या पेपरवर मात्र प्रोफेसर पीटर यांनी इडियट हा शब्द लिहिला होता. इडियट आपण मूर्ख या अर्थाने वापरतो आणि सगळे पेपर मुलांना वर्गात वाटले आणि प्रोफेसर पीटरांनी विचारलं की बाबांनो कुणाला काही शंका आहे का, कुणाला काही डाऊट आहे का, कुणाचे मार्क वाढतायत का, कुणाचे कमी होत आहेत का, कुणी काही बोले ना. मात्र स्वामीजींचा हात वर आला आणि स्वामीजींनी म्हटले, सर तुम्ही माझ्या पेपरवर मार्क्स दिलेच नाही. मग काय लिहिलंय? काय नाही सर, तुम्ही चुकून तुमची सहीच केली त्याच्यावरती. सही आपण शक्यतो आपल्याच नावाची करतो, बरोबर ना. हे मिश्किल स्वामीजी होते. राजांनो हा भाग थोडासा वेगळा आहे, पण मी एवढं सांगतो राजांनो की आता तुम्हाला परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं कर्तृत्व दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि मग यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. मी नेहमी सांगतो राजांनो की जो प्रयत्न करतो तोच जीवनामध्ये घडतो. कोशिश करने वालों की कभी आवाज नहीं, कोशिश करने वालों की कभी, कोशिश करने वालों की कभी लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी आवाज नहीं, कोशिश करने वालों की कभी नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवार पर से 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी आवाज नहीं, कोशिश करने वालों की कभी डुबकिया सिंधू में गोताखोर लगाता है. गोताखोर कधीतरी आम्ही तीर्थक्षेत्राला जातो, पाण्याच्या ठिकाणी जातो, काही माणसं पाण्यामध्ये डुबकी घेत असतात आणि खालून वर येत असतात, त्यांना गोताखोर म्हणतात. डुबकिया सिंधू में गोताखोर लगाता है, जाकर खाली हाथ लौट आता है, मिलते ना सहज मोती गहरे पानी में, बढ़ता दूना है उसकी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी, कोशिश करने वालों की कभी असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करू. काही मुलांना सरावात मार्क कमी मिळाले असतील, काही मुलांचे विषय सराव मध्ये कमी झाले असतील, मार्क कमी झाले असतील, काही जण नाराज होतात, निराश होतात. राजांनो एक लक्षात ठेवा, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार. प्रयत्न हे रत्न परमेश्वरानं फक्त आणि फक्त मानवाला बहाल केलाय, हे मात्र तुम्ही विसरू नका. राजांनो एक मुलगा असंच जसं आता तुम्ही क्लासेस मध्ये येऊन शिक्षण घेताय तसंच पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळी गुरुगृही म्हणजे गुरुच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं जायचं. गुरुच्या गृही म्हणजे जिथं गुरु राहतात त्या ठिकाणी जाऊन विद्या ग्रहण केली जायची आणि त्यावेळेस एक मुलगा त्यांच्यामध्ये शिक्षणासाठी गेला होता. बरीच मुलं होती. वर्ग सुरू झाला आणि गुरुजींनी सांगितलं की बाबांनो उद्या येताना सर्वांनी श्लोक पाठ करून यायचे, सर्वांनी श्लोक पाठ केले पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा वर्ग भरला, सर्व विद्यार्थी वर्गात हजर झाले आणि खऱ्या अर्थानं गुरुजींनी एकेकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रत्येक विद्यार्थी दिलेला श्लोक सांगत होता, प्रत्येक विद्यार्थी दिलेली प्रत्येक गुरुजींची आज्ञा पाळत होता. एक मात्र विद्यार्थी असा होता की त्याला मात्र श्लोक पाठ नव्हते. गुरुजींनी विचारलं, बाबा रे सांग श्लोक पाठ आहेत का? त्यावेळेस नाही असं उत्तर आलं.
गुरुजींना राग आला. अख्खा वर्ग अभ्यास करून येतोय, अख्ख्या वर्गामधली सर्वच्या सर्व मुलं श्लोक पाठ करून येतात, आज्ञेचं अनुकरण करतात. एक मात्र विद्यार्थी असा आहे की जो अभ्यास करत नाही. गुरुजींना राग आला, हातामध्ये छडी घेतली, गुरुजी त्या मुलापर्यंत गेले, मुलाला हात समोर करायला सांगितलं. बघता बघता त्या मुलाने हात समोर केला, गुरुजींची नजर त्याच्या हातावरती गेली. लालबंद झालेला तो चेहरा, लाल निखारे बाहेर पडत होते. गुरुजींना राग आला होता, जणू काही गुरुजी आता त्याला मारतायत, भेदा मारतायत, आणि हात वर केला. गुरुजींची नजर त्या मुलाच्या हातावरती गेली आणि गुरुजींचा हात छडीचा आपोआप खाली आला. गुरुजी माघारी फिरले. अख्ख्या वर्गाला प्रश्न पडला, नेमकं काय झालं? गुरुजी आता रागवले होते, गुरुजी आता शिक्षा करणार होते, मारणार होते, नेमकं असं काय घडलं? गुरुजींनी काय पाहिलं की त्याला शिक्षाच केली नाही. 2-4 दिवस निघून गेले. गुरुजी जंगलामध्ये फुलं वेचण्यासाठी गेले होते, माघारी येत होते. त्या मुलाला हे प्रश्न राहून राहून सारखा त्रास देत होता. गुरुजी मला मारायला नव्हते, तरी गुरुजीने मला मारला नाही, हा प्रश्न त्याला सतावत होता. आणि त्याच वेळेस तो मुलगा त्या गुरुजींच्या आडवा गेला. गुरुजी तुम्ही 2 दिवसापूर्वी आम्हाला श्लोक पाठ करायला सांगितले, मात्र आमचे श्लोक पाठ नव्हते, आमच्या म्हणण्यापेक्षा माझे श्लोक पाठ नव्हते, आणि म्हणून गुरुजी तुम्ही मारण्यासाठी माझ्या जवळ आला. आणि गुरुजी तरी सुद्धा तुम्ही जवळ आल्यानंतर मला वाटलं होतं तुमचा चेहरा पाहिल्यानंतर की मी आज बेदम मार खातोय, पण माझ्या हाताकडे तुम्ही पाहिलं गुरुजी आणि तुम्ही शिक्षा करायचे थांबलात. गुरुजी माझ्या हातामध्ये नेमकं असं काय पाहिलं की त्यामुळे तुम्ही शिक्षा केली नाही? गुरुजी म्हणाले, राजा काही दिवस जाऊ दे, वेळ आली की मी नक्की सांगतो. नाही गुरुजी, जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मी तुमची वाट सोडणार नाही. आणि मग नाईलाज असतो गुरुजींना सांगावं लागलं. आणि गुरुजी म्हणाले, राजा रे, ज्या वेळेस मी तुझ्याकडे शिक्षा करण्यासाठी आलो, तुला सांगितलं समोर हात कर, हात तुझा पाहिला आणि मग माझ्या लक्षात आलं, आणि या मुलाच्या हातावरती विद्येची रेषाच नाही, मग या मुलाला मारून तरी उपयोग काय? तो मुलगा नाराज झाला, निराश झाला, आपल्या आश्रमात गेला. मात्र त्याने एक विचार केला, जर कदाचित परमेश्वरानं माझ्या हातावरती विद्येची रेषा द्यायचा विसरला असेल, पण मी माझ्या प्रयत्नाच्या बळावरती विद्या हस्तगत करेन. राजानो, तोच मुलगा जो पुन्हा संस्कृत विषयाचा व्याकरणकार झाला, त्याचं नाव आहे पाणिनी. हा पाणिनी जो संस्कृत विषयाचा व्याकरणकार झाला. कशाच्या बळावरती? प्रयत्नाच्या बळावरती. काही जण म्हणतात मला गणित अवघड वाटतंय, विज्ञान अवघड वाटतं. राजा तू प्रयत्न तर कर, अवघड वाटतंय म्हणून तू बाजूला ठेवू नको, त्याला जवळ तर घे, तू प्रयत्न तर कर. प्रयत्न हे रत्न परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे, त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काही जण जीवनामध्ये स्वतःला कुठंतरी वेगळ्या भावनेनं घेऊन जातात, नैराश्यात येतात. मग नैराश्य हे वेगवेगळ्या बाबतीत असू शकतं, विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासात्मक असू शकतं, एखाद्या विषयाच्या बाबतीत असू शकतं. बऱ्यापैकी आपण काल परवा एक बातमी वाचली असेल, पाहिली असेल की संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज गिरीजी मोरे महाराज यांचं आकस्मिक निधन झालं, आत्महत्या केली, वय वर्ष 30. आत्महत्येचं कारण काहीतरी आर्थिक विवंचना. राजानो, मला यातून एक गोष्ट सांगायची आहे, या बाबतीत मला आपल्याला आवर्जून बोलायचं आहे. मला एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा असे काही प्रसंग आले होते, पण त्यांनी आत्महत्या केली नाही. आत्महत्या केली. अफजल खान आला, याच भागात आला, परंतु शिवाजी महाराजांनी आत्महत्या केली नाही. शाहिस्ते खानाने वेढा केला पणालावरती, 6 महिने राजे वेड्यात अडकून राहिले, पण राजाने आत्महत्या केली नाही. मला यातून एक सांगायचं, अपयश हा आपल्या जीवनाचा एक भाग असतो. अपयश हा आपल्या जीवनाचा एक भाग असतो, ते एक पान असतं, आपण पलटत राहायचं असतं, यश आपल्या सोबत येत असतं. हे सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. राजानो, ज्याने वयाच्या 21व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली, त्याला व्यवसायात खोट आली. परत 22व्या-23व्या वर्षी नव्या दमानं व्यवसायाला सुरुवात केली, परत त्याला व्यवसायात खोट आली. राजाने अवघ्या 26व्या वर्षी लग्न केलं, आणि ऐन तारुण्यामध्ये लग्न केलं असताना तारुण्य अवस्थेत त्याची पत्नी त्याला सोडून गेली. किती मोठं दुःख त्याला भोगावं लागलं. त्याच्या पुढे जाऊन वयाच्या 30व्या वर्षी तो निवडणुकीला थांबला, पराभव पत्करावा लागला. वयाच्या 36व्या वर्षी परत नव्या दमानं व्यवसायाला सुरुवात केली, परत त्याला तिथं अपयश आलं. वयाच्या 38व्या वर्षी परत निवडणुकीला थांबला, परत त्याला अपयश आलं. वयाच्या 42व्या-43व्या वर्षी परत नव्या दमानं व्यवसायाला सुरुवात केली, परत त्याला अपयश आलं. वयाच्या 45व्या वर्षी आता मात्र निवडणूक जिंकायची अशा भावनेने उभा राहिला, निवडणुकीत सपसेल पडला. वयाच्या 47व्या वर्षी आता मी उपराष्ट्राध्यक्ष बनतोय हे स्वप्न त्याचं आता साकारणार
ते स्वप्न धुळीला मिळालं. वयाच्या 52व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पद ज्यांनी भूषवलं ते म्हणजे अब्राहिम लिंकन. त्यांच्या जीवनाचा जर इतिहास आपण पाहिला ना तर अपयश हे त्यांच्या 5वीला पोहोचलं होतं. पण राजानो, त्यांच्या दृष्टिकोनातून अपयश ही तात्पुरती माघार होती, अंतिम टप्पा नव्हता. आणि म्हणून जीवनामध्ये अपयश आलंच पाहिजे. यशाची चव चाखण्यासाठी अपयशाच्या पायऱ्या चढायलाच लागतात. हा इतिहास या सुद्धा मातीचा आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ज्यामुळे जे अपयशानं खचलेले, ज्यांना थोडंफार वाटतंय मार्क कमी पडले, निराश आहेत, नाराज आहेत, मला सरांनी मार्कच नाही दिले, मॅडमनी मार्कच नाही दिले, माझा स्कोर एवढा झाला असता. काही टॉपर मुलं असतात, छोट्या थोड्या गोष्टीसाठी भांडण करत असतात की नाही सर मला हे दिलंच पाहिजे. अशी भांडणारे विद्यार्थी शिक्षकांना आवडत असतात, कारण मार्कांसाठी ते भांडत असतात. आणि म्हणून काही मुलं कमी पडतात, त्यांना माझं नम्र सांगणं आहे की राजानो, अपयशाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता मनामध्ये आणू नका. येणारा काळ तुमचा आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. मुलांनो, कर्तृत्व कोणी केलं या जगामध्ये? अहो मला सांगा, ज्यांनी निसर्ग आज तुम्ही आम्ही पाहतोय भोवतालचा निसर्ग, ज्यांनी निसर्गावरती अप्रतिम अशा कविता इंग्रजीमध्ये रचल्या, तो मिल्टन. तुम्हाला माहिती आहे तो कोण होता? आंधळा होता. कसा होता? आंधळा. ज्यांनी निसर्गावरती कविता रचल्या तो मिल्टन आंधळा होता. अहो अमेरिकेचे होऊन गेलेले राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे कसे होते माहिती? त्यांना व्हीलचेअर वापरावी लागायची. व्हीलचेअर. अपंग होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहोचले. ज्याने आयुष्याची 27 वर्ष तुरुंगात काढली आणि दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहोचले ते नेल्सन मंडेला. त्यांनी आयुष्याची 27 वर्ष तुरुंगात काढली जगाला सत्य अहिंसा काय आहे हे शिकवण्यासाठी. अमिताभ बच्चन माहिती सगळ्यांना? अमिताभ बच्चन दीदी माहिती? क्रिकेटपटू आहे अमिताभ बच्चन? नाही, अभिनेते, ज्याला मी काय म्हणतो बिग बी, बरोबर ना? अमिताभ बच्चन इंटरव्ह्यू साठी मुंबईला आले होते. मुंबईला आकाशवाणीमध्ये जागा निघाल्या होत्या निवेदकाच्या आणि त्याची इंटरव्ह्यू चालू होते. अमिताभ बच्चन समोर आले. अमिताभ बच्चनना काही प्रश्न विचारले. अमिताभ बच्चनने सांगितलं की तुमचा निकाल राखून ठेवलेला, थोडा वेळ थांबा. आणि निकाल सांगण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या समोर आली आणि म्हणाली, अमिताभजी तुम्ही या आकाशवाणीच्या निवेदकासाठी खऱ्या अर्थानं कॅपेबल नाही आहात, तुम्ही आता जाऊ शकता. अमिताभने विचारलं नेमकं कारण काय? तुमचा आवाज हा चांगला नाहीये. राजानो, तोच अमिताभ ज्यांनी स्वतःला ओळखलं, आज त्याच अमिताभ बच्चनच्या आवाजासाठी चित्रपटामध्ये करोडो रुपये मोजले जातात. स्वतःला ओळखलं पाहिजे. बराक ओबामा अमेरिकेचे होऊन गेलेले राष्ट्राध्यक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण राजानो, आई वडील यांच्या विना वाढलेलं ते कृष्णवर्णीय म्हणजे दक्षिण आफ्रिकेतलं पोरग अमेरिकेत जातं आणि अमेरिकेच्या सर्वोच्च पदावरती विराजमान होतं. सोपं एवढंच नाही, डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्वतःच्या बहिणीचे दागिने शिक्षणासाठी गहाण ठेवले, दरोदारी वर्तमानपत्र विकलं आणि आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती झाले. नव्हे, आपल्या देशाचं कर्तृत्व जगाच्या 7 समुद्रापलीकडे घेऊन गेले ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणून अशी कर्तृत्ववान माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडले. एवढंच नाही, शाहरुख खान माहिती तुम्हाला सगळ्यांना? शाहरुख खान माहिती? ज्याला किंग खान म्हणतात, बरोबर ना? त्याची चित्रपट पाहायला आपण आवर्जून जातो. इयत्ता 5वी मध्ये असताना हिंदी विषयात नापास झालेला पोरग म्हणजे शाहरुख खान. आज तोच शाहरुख खान हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं वलय असणारा एक अभिनेता म्हणून गणला जातो. राजानो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सचिन तेंडुलकर इयत्ता 10वी मध्ये इंग्रजी विषयात नापास झालेला मुलगा आहे. पण क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी सर्वोच्च असं कार्य करून दाखवलं आणि भारत देशामध्ये इतिहास घडला. क्रिकेट मधला सचिन तेंडुलकर असा एकमेव खेळाडू आहे की ज्याला शासनाला भारतरत्न पुरस्कार द्यावा लागला. त्याच्यामुळे हे माणसं शून्यातून जग निर्माण करतात, मग आपण का नाही? हा साधा प्रश्न माझा आपल्या समोर आहे. आणि म्हणून अपयश किंवा मला जमत नाही ही कारण न देता, ही कारण न सांगता आपण स्वतःहून प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे असं या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतंय. फक्त
जाता एक गोष्ट आवर्जून सांगतोय प्रजांनो, आपल्याला जर या परीक्षांमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला सरावाला प्राधान्य द्यावं लागेल. 80 मार्काचा पेपर आहे, 40 मार्काचा पेपर आहे, तो 3 तासामध्ये 2 तासामध्ये मला ताकदीनं पूर्ण करता आला पाहिजे. ही भूमिका तुमची सगळ्यांची असली पाहिजे. त्यासाठी लागतो प्रॅक्टिस, त्यासाठी लागतो सराव, आणि तो सराव आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 10 नोव्हेंबर 1659 ला एक राक्षस गाडला गेला, तो म्हणजे अफजल खान नावाचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वराज्यावरती आलेलं सगळ्यात मोठं संकट म्हणजे अफजल खान. शिवरायांच्या समोर प्रश्न होता की आता या अफजल खानाच्या समोर जावं तर आपला निभाव लागणार नाही. मग गनिमी काव्यानुसार राजे प्रतापगडावरती गेले. प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला बोलवलं खरं, शामियाना उभा केला. शामियानामध्ये गेले खरे राजे, खान अगोदर पोहोचलेला आहे आणि त्या खानाला आमच्या शिवराजांनी ठार केलं. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण राजांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, खान आलाय, खान धोरताय, खान कपडी आहे आणि त्याला मारलंच पाहिजे. कारण त्याच खानानं आपल्या पिताजींची धिंड काढली आहे, त्याच खानानं आपल्या सख्खे बंधू संभाजीराजांना ठार केलाय. तोच खान आहे जो औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मदत द्यायची जाते. तो खान साधा नाहीये, तो कपडी आहे. त्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घालायचं आहे. मग अशा खानाला समोर जात असताना राजाने तब्बल 6 महिने खान ज्यावेळेस आपल्या समोर येईल, खानाची आपली ज्यावेळेस भेट होईल, त्यावेळेस खानाला कसं मारायचं याचा सराव तब्बल 6 महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. शिवरायांनी खानाला 2 मिनिटात ठोकलं, 2 मिनिटात ठार केलं. पण ती 2 यशस्वी मिनिटं करण्यासाठी 6 महिने राजा रात्र तालमीमध्ये सराव करत होते. हे सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून राजांनो, या महाराष्ट्राच्या मातीतून सराव हा मला शिवरायांनी शिकवलेला अध्याय, आणि म्हणून तो अध्याय घेऊन आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे सराव करत परीक्षेला सामोरं जावं अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. आणि जाता एक गोष्ट आवर्जून सांगतो की राजांनो, जीवनामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची कॉपी करून किंवा कुठल्याही प्रकारचा दुसऱ्याचा आधार घेऊन मोठं होता येत नाही. ही वस्तुस्थिती सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना माझं नम्र सांगणं, प्रामाणिकपणे अभ्यास करा, मेहनत करा, जीव ओतून काम करा आणि येणाऱ्या 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये चांगल्यात चांगले मार्क मिळवा आणि लातूर पॅटर्न कोचिंग क्लासेसचं नाव ह्या पंचकृषीमध्ये 1 नंबरला आणा असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नम्र विनंतीपूर्वक सांगतो. आणि शेवटी आपल्या सगळ्यांना गणेशाची शेती, चाणक्याची बुद्धी, गणेशाची शेती, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमानाची ताकद आणि अभ्यासात गोडी लागो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.